राज्यात सध्या संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच गाजतंय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण देखील ढवळून निघालंय। स्थानिक लोकप्रतिनिधींसह अनेक बड्या नेत्यांनी या घटनेविरोधात आवाज उठवलाय। अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलंय आणि त्यात एक मागणी केली आहे। या हत्याकांड प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना अतिरिक्त संरक्षण द्यावं अशी मोठी मागणी शरद पवार यांच्याकडून करण्यात आली आहे। शरद पवार यांनी एक्स अकाउंटवर लिहिले, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची महिन्याभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली। या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे। त्यामुळे या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास येते। बीड, परळी या भागांमध्ये पूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्यात। त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळंमुळं खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होते आणि त्यासाठी ते सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करतायत। त्यामुळे गुंडांपासून त्यांच्या जीवाला धोका आहे असं शरद पवारांनी ट्विट करत म्हटलंय। नेमकं शरद पवार यांनी पत्रात काय म्हटलंय ते पाहूया। मागच्या महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही गुंडांनी अपहरण केलं। त्यानंतर त्यांचा निर्घृण खून करण्यात आला। सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात उमटले। पुण्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना तत्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्रभरात आंदोलनं उभी राहिली। या संदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा राज्य शासनापर्यंत या घटनेचं गांभीर्य पोहोचवणारा होता। त्यात धर्म, जात आणि पक्ष हे भेद बाजूला सावरून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला। फरार आरोपींना आणि त्यामागील सूत्रधारांना तत्काळ अटक होऊन कडक शासन व्हावं अशी एकमुखानं मागणी करण्यात आली। सदर आक्रोश मोर्चातील सांगता प्रसंगी आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसंच बीडचे आमदार बजरंग सोनावणे यांनी आपल्या भाषणांतून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। घटनेत सहभागी असणारे गुंड, घटनेचे सूत्रधार आणि त्या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीचा नामोल्लेख झालेला आहे। महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या या घटनेचा तातडीने तपास व्हावा याकरता प्रसारमाध्यमं देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। संतोष देशमुख यांची माणुसकीला काळीमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणं अशा अनेक घटना बीड परळी भागात घडल्या असल्यानं त्या घटनांची पाळंमुळं खणून काढली पाहिजेत। अनेक घटनांचा परस्पर संबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे। एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्यानं उपरोल्लेखित लोकप्रतिनिधी तसंच सदर मंचावरून जनतेला संबोधित करणाऱ्या आणि जे इतर व्यक्ती आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। आपल्याला विनंती आहे, सदर घटनेवरून आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांच्या जीविताला आणि तसंच त्यांच्या आरोग्याला कोणताही धोका उत्पन्न होणार नाही याची वेळीच खबरदारी घ्यावी। तसंच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलीस संरक्षण राज्य शासनामार्फत पुरवण्यात यावं अशा प्रकारची मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। थोडक्यात ज्या लोकप्रतिनिधींनी संतोष देशमुख यांच्या हत्याकांडांचा मुद्दा लावून धरलेला आहे त्या सर्व लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेत अतिरिक्त वाढ करावी अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।